नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 7 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 7 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन आहे. ठीक आहे, पुढील त्याची माहिती पहा महत्त्वाची. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो आपण. 1948 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली, WHO. हा दिवस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे जागतिक आरोग्याविषयक जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. 2025चा वर्ल्ड हेल्थ डेची थीम आहे हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर आणि या थीममध्ये माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याला विशेष महत्त्व दिलेले आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, अनमॅन्ड एरियल सिस्टीम म्हणजेच UAS साठी तंत्रज्ञान रोड मॅप कोणी सुरू केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, इंडियन आर्मीने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा रोड मॅप नवी दिल्ली येथे सादर केला गेला आहे आणि मुख्य उद्देश आहे UAS क्षेत्रातील भविष्यातील गरजा स्पष्टपणे समोर मांडणे आणि रोड मॅप ऑपरेशनला गरज आणि तंत्रज्ञान विकास यांच्यामध्ये जोडणारा दुवा बनतो. त्यामुळे भारतातील ड्रोन इकोसिस्टीम अजून नीट संघटित आणि गरजेनुसार विकसित होईल. पुढील प्रश्न तिसरा, 2026 फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धेच्या 7व्या फेरीत वैशाली रमेश बाबू यांनी कोणाला पराभूत केलं? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, टॅग झोंग ई हिला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. ती सलग विजय मिळवून स्पर्धेत आघाडीवरती आहे. 2025 मध्ये तिने फिडे वुमन्स ग्रँड स्विस जिंकलेला आहे यापूर्वी आणि त्या विजयासाठी तिला पदक आणि ट्रॉफी मिळाली. जानेवारी 2024 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि 2023 मध्ये तिने ग्रँड मास्टर किताब मिळवला. ती भारताची तिसरी महिला ग्रँड मास्टर आहे. महत्त्वाचे मुद्दे सगळेच सेकंड पॉइंट पासून. प्रश्न चौथा, जानफदा स्वयंसेवी भरती मोहीम कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इराणने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जानफदा म्हणजे जीव बलिदान म्हणजेच देशासाठी प्राण देण्याची तयारी. अमेरिकेकडून हल्ल्याची भीती असून ती मोहीम याच पार्श्वभूमीवरती सुरू केलेली आहे असं सांगण्यात येतं. इराणने अमेरिकेवरती तणाव वाढतोय असा आरोप केलेला आहे आणि खार आईसलँड हे इराणच्या तेल निर्यातीसाठी खूप महत्त्वाचं केंद्र आहे. बहुतांश कच्चं तेल इथूनच निर्यात होतं आणि लष्करी आणि नागरी दोन्ही पातळीवरती दीर्घकालीन संघर्षासाठी जमवाजमव केली जात आहे. पुढील प्रश्न पाचवा, महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सुनेत्रा अजित पवार यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड झाली. त्या बिनविरोधी निवडून आलेल्या आहेत आणि लोकेश्वर आणि प्रदीप खंडारे यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी घेतली आहे आणि खो खो फाउंडेशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन प्रतिनिधीही या बैठकीत उपस्थित होते. पुढील प्रश्न सहावा, गोवर विरुद्ध आपत्कालीन लसीकरण मोहीम कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बांगलादेश या देशाने.
महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बांगलादेशने गोवर विरुद्ध तातडीने लसीकरण मोहीम चालवली आहे. या मोहिमेत 10 लाखांपेक्षा जास्त मुलांना लस दिली जाणार आहे. गोवर हा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे आणि गोवर श्वसन प्रणालीवरती थेट परिणाम करतो. गोवरचा विषाणू हवेमध्ये तब्बल 2 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. लसीकरण न केलेली मुले आणि गर्भवती महिला जास्त यांना धोका असतो आणि मेसल्स रुबेला वॅक्सिन म्हणजे MR वॅक्सिन गोवरपासून चांगला बचाव देते. पुढील प्रश्न 7वा. कोफोर्ज कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजे COO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सुनील फर्नांडिस यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कोफोर्ज ही AI आधारित इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनी आहे. सुनील फर्नांडिस ते सध्या प्रिन्स्टन न्यू जर्सी येथे काम करत आहेत आणि सुनील फर्नांडिस थेट कंपनीचे CEO सुधीर सिंग यांना रिपोर्ट करतील. CEO पण लक्षात ठेवा, सुधीर सिंग हे आहेत. आणि COO म्हणजे ते कोफोर्जच्या ग्लोबल डिलिव्हरी ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळतील. मुख्य उद्दिष्टांमध्ये कामाची कार्यक्षमता वाढविणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा देणे असं आहे. प्रश्न क्रमांक 8वा. महाराष्ट्रात कोणत्या 2 आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या एकत्रीकरणामुळे उपचार घेणे आता आणखीन सोपं आणि प्रभावी झालंय. पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. राज्यातील सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये ही सेवा कॅशलेस आहे, म्हणजेच पैसे भरण्याची गरज नाही. आणि 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशभरामध्ये 43.52 कोटी आयुष्यमान कार्ड तयार झालेली आहेत, म्हणजे नोंदणी. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. FAO फूड प्राइस इंडेक्स कोणत्या गोष्टींचे मापन करत असते? FAO फूड प्राइस इंडेक्स. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, जागतिक अन्नधान्य किमतीतील बदल. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO फूड प्राइस इंडेक्स हा जागतिक अन्न किमतीतील बदल मोजते आणि हा निर्देशांक दर महिन्याला प्रसिद्ध केला जातो. मार्च 2026 मध्ये या निर्देशांकात वाढ नोंदवली गेली. वाढीचं मुख्य कारण म्हणजे ऊर्जा किमतीतील वाढ आणि मध्य पूर्वेतील तणाव. निर्देशांकाचा बेस इयर हा 2014-16 असा आहे आणि FAO युनायटेड नेशनची संस्था आहे. पुढील प्रश्न 10वा. PM सूर्यघर मोफत वीज योजना मध्ये भारतात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, उत्तर प्रदेश या राज्याचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उत्तर प्रदेश मार्च 2026 मध्ये PM सूर्यघर योजनेत देशात प्रथम क्रमांकावरती आहे. मार्च 2026 मध्ये 52,729 पेक्षा जास्त सोलर इन्स्टॉलेशन करण्यात आलेली आहेत UP मध्ये. आणि उत्तर प्रदेशने महाराष्ट्र आणि गुजरात यांना देखील मागे टाकलंय. योजनेचं उद्दिष्ट आहे 1 कोटी घरांना मोफत वीज देणे. या योजनेअंतर्गत दरमहा 300 युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याचा हेतू आहे. पुढील प्रश्न 11वा. प्रोजेक्ट चेतक चा 47वा स्थापना दिन कुठे साजरा करण्यात आला? प्रोजेक्ट चेतक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बिकानेर येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा प्रकल्प बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजे BRO द्वारे राबवला जातो. प्रोजेक्ट चेतकची स्थापना 1980 रोजी झाली होती आणि हा प्रकल्प भारताच्या पश्चिम सीमावर्ती भागात कार्यरत आहे. प्रकल्प राजस्थान, पंजाब, उत्तर गुजरात या भागांमध्ये कार्य करतो आणि या प्रकल्पाअंतर्गत 4,000 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते विकसित करण्यात आलेले आहेत आतापर्यंत. हा प्रकल्प लष्करी हालचाली आणि लॉजिस्टिक्स साठी महत्त्वाचा आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची स्थापना 7 मे 1960 रोजी
झालेली आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न आपला. वैज्ञानिकांनी प्रकाश किती जाडीच्या स्तरात अडकवला, म्हणजे हा प्रयोग करण्यात आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 40 नॅनोमीटर. महत्वाचे पॉइंट्स पहा. वैज्ञानिकांनी 40 नॅनोमीटर जाडीच्या स्तरात प्रकाश अडकवण्यात यश मिळवलेलं आहे आणि हा स्तर मानवी केसापेक्षा 1000 पट पातळ आहे. आणि हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ वर्सॉच्या टीमने केलेलं आहे. या प्रयोगामध्ये इन्फ्रारेड प्रकाश वापरण्यात आला. या रचनेमुळे प्रकाश आरशासारखा परावर्तित होऊन अडकतो. तर आजचे आपले 7 एप्रिल 2026च्या 26चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.